ऑइली स्किनसाठीच्या फेसवॉशसाठी एवढे मेसेजेस. आज मी तुम्हाला सांगणार आहे ऑइली स्किनसाठी कोणता फेसवॉश बेस्ट आहे. ज्या फेसवॉशमध्ये सॅलिसिलिक ॲसिड, ग्लिसरीन, ॲलोवेरा असेल तो फेसवॉश तुमच्या चेहऱ्यासाठी उत्तम आहे. माझ्याकडे आहे अलाइडचा सॅलिसिलिक ॲसिड कंटेंट असलेला फेसवॉश. हा फेसवॉश मी जनरली मेकअप रिमूव्ह करायसाठी यूज करते किंवा जास्त प्रवास झालाय माझा दिवसभरात, तर त्यावेळी मी हा फेसवॉश यूज करते. बाकी माझी नॉर्मल स्किन असल्यामुळे मी क्लिन्झर यूज करते. हा फेसवॉश यूज करताना मी ह्या 3 इन्ग्रेडियंट्सला बघितलं आणि मगच घेतलाय. तुम्ही सुद्धा तेच करू शकताय. आता हा खरोखर वर्थ आहे का? किंवा मी जरी वापरायला चालू केला, तरी माझ्या चेहऱ्यावरचं एक्सेस ऑफ ऑइल निघून जाईल का? 3 इन्ग्रेडियंट्समध्ये अशी पॉवर आहे, की सॅलिसिलिक ॲसिड काय करतो, त्या सिबम्सना एक्स्ट्रा ऑइल प्रोड्यूस करायचा कंट्रोल करतो. ग्लिसरीन आणि ॲलोवेरा चेहऱ्याला स्मूथ करायचं काम करतात. आता ते कसं? एक काम करूया, चेहऱ्याला ऑइली करूया आणि त्याच्यानंतर हा फेसवॉश यूज करून बघूया. आता हा फोमिंग फेसवॉश आहे. फोमिंग फेसवॉश जनरली काय करतात, चेहऱ्यावरचं जेवढं काही एक्सेस ऑफ ऑइल आहे ते एक्सेस ऑफ ऑइल काढून टाकायचा प्रयत्न करतात. डन. तुम्ही बघू शकताय, मी फक्त हा फेसवॉश यूज केलाय. माझ्या चेहऱ्यावरचा जो काही सिरम अप्लाय केलेला तो एकदम निघून गेला आहे. चेहऱ्यावरती थोडाही सिरम शिल्लक राहिलेला नाहीये. ह्याचा अर्थ हा फेसवॉश तुमच्या चेहऱ्यावरती ऑइल अजिबात टिकून देणार नाही. जर तुम्ही हा फेसवॉश सर्च करत असाल तर फ्लिपकार्टवर, Amazonवर किंवा कोणत्याही वेब स्टोअरवर मिळून जाईल. त्याही तुम्हाला लोकल स्टोअरमध्ये हा मिळेल. ओके, ट्राय करा किंवा जर तुम्ही सर्चमध्ये असाल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. मी तुमच्यासोबत लिंक नक्कीच शेअर करेन.